छत्र तुळापूर छत्रपती संभाजी महाराज समाधी भीमा, भामा व इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले व स्वयंभू महादेवाची प्राचीन मंदिरे असलेले श्री क्षेत्र तुळापूर, तसेच स्वराज्यासाठी ऐन तारुण्यात आपले जीवन अर्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे हे समाधी स्थळ आहे. तुळापूरचे अगोदरचे नाव नागरगाव व याच तुळापूर नगरीत एक दुर्दैवी प्रसंग घडला. ह्या महाराष्ट्राच्या मातीने जसे स्वराज्यातील आनंदाचे क्षण अनुभवले, तसेच दुःखाचा डोंगरही अनुभवला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजांची हत्या असाच एक दुर्दैवी दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. स्वराज्याच्या शत्रूंना सळो की पळो केले, परंतु फेब्रुवारी 1689 साली संभाजीराजांना मुघल बादशाह औरंगजेबने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आधी नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे व नंतर तुळापूर येथे आणले. तब्बल 40 दिवस त्यांचा प्रचंड छळ करून येथेच अत्यंत हलकीने 11 मार्च 1689 साली त्यांची निर्घृणपणे हत्या केली गेली. जवळच नदीच्या काठावर वसलेल्या वढू बुद्रुक या गावात त्यांना अग्नी देण्यात आला. आता आपल्याला स्वराज्य सहजपणे गिळता येईल असे औरंगजेबाला वाटत होते, परंतु या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यामुळेच औरंगजेबाला स्वराज्यावर संपूर्णपणे कधीही विजय मिळवता आला नाही. अशा या घटनाक्रमामुळे तुळापूर व वडूबुद्रुक या दोन्ही गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधी स्थळ पाहायला मिळतात. अनेक हालअपेष्टा होऊनही त्यांनी शरणागती पत्करली नाही. महाराष्ट्रात त्यांचा पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणाला बलिदान स्थळ बोलले जाते. हे ठिकाण आजही आम्हा तरुणांसाठी शक्तीस्थळ आहे.